नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात परत एकदा आपलं स्वागत. आपण आज बोलतो आहोत नेपाळमध्ये नुकत्याच घडलेल्या आणि आजही परत एकदा दुसऱ्यांदा घडलेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसारख्या शहराला भूकंपाचा किती धोका आहे, असल्यास तो कशा प्रकारचा आहे आणि मुंबईवरचं हे सगळं जे वाढतं ओझं आहे ते ओझं भूकंप घडणारच नाही कशावरून. आपण या सगळ्या गोष्टीला तयार आहोत का, हा खरा मूळ मुद्दा आहे. आपण परत एकदा जाऊया. चंद्रशेखर प्रभू नगररचना तज्ज्ञ आहेत, या विषयातले तज्ज्ञ आहेत, त्यांना विचारू आपण. प्रभू साहेब, भूकंपाची कारणं आपण एका बाजूला डिस्कस करतो आहोत, त्यातले तज्ज्ञ आहेतच, पण मुंबईच्या नगररचनेचा जेव्हा विषय येतो मग तो भले टाउन प्लॅन असेल, डेव्हलपमेंटल प्लॅन असेल किंवा इतर गोष्टींना परवानगी देणं सरकारतर्फे, महापालिकेतर्फे, या सगळ्या इतर संस्थांतर्फे, हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा भूकंपाच्या शक्यता डोळ्यासमोर ठेवून अशी काही पॉलिसी आपल्याकडे असते का आणि ते आमूलाग्र त्याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता गरजेची वाटते का आपल्याला? मी मगाशी पुन्हा सांगत होतो, आता पुन्हा तेच सांगतोय की 1970 सालापासून मुंबईमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे ते नकाशावर 1970 पासून आहे. म्हणजे गेले 40-45 वर्ष आपल्याला पूर्णपणे कल्पना आहे की मुंबईमध्ये भूकंपाचा धोका होऊ शकतो. असं असताना देखील 1967चा प्लॅन, 1991चा आराखडा आणि आत्ताच्या आराखड्यामध्ये भूकंपाच्या दृष्टीनं नेमकं काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं मुंबईचा विकास केला पाहिजे, त्याचा आराखडा करत असताना भूकंप जास्तीत जास्त कोणत्या भागात होईल, त्या ठिकाणी कोणती दक्षता घेतली पाहिजे, याविषयी आराखड्यामध्ये कुठेच काही उल्लेख नाही. आता उदाहरण म्हणून सांगतो, मुंबईमध्ये फॉल्ट लाईन्स आहेत. फॉल्ट लाईन्स म्हणजे जिथे दोन जे प्लेट्स आहेत याच्याने म्हणजे भूकंपाचा धक्का जिथे बसू शकतो त्या ठिकाणाला फॉल्ट लाईन्स म्हणतात आणि ते अगदी क्लिअरली डिफाईन्ड आहेत. मुंबईचा मलबार हिल आणि कंबाला हिल मधून ती फॉल्ट लाईन जाते. नेमकी जिथे फॉल्ट लाईन जाते त्या फॉल्ट लाईन मध्ये 10,000 टन त्यातला माल त्या डोंगरातून काढून तिथे मुंबईमध्ये सगळ्यात उत्तुंग अशा 85 मजल्याच्या इमारतींना परवानगी दिली. आता जर फॉल्ट लाईन तिथे असेल आणि ज्या वेळेला भूकंप होतो त्यावेळेला फॉल्ट लाईनच्या आसपासचा भाग जमीनदोस्त होतो, हे जाणकारांना काय सगळ्यांनाच माहित आहे. असं असताना त्या फॉल्ट लाईनवर अशा पद्धतीचं बांधकाम करायला परवानगी देणं योग्य होतं का? प्रभू साहेब मी आपल्याला एक क्षण थांबवतो आपल्याला पूर्णपणे मुंबईचा विकास एक क्षण थांबवतो मी आपल्याला. त्याचं कारण असं की आपण बोलल्यानंतर मगाशी सुरेश शिर्के जे चेअरमन आहेत इंडियन सोसायटी अर्थक्वेक टेक्नॉलॉजी पुणेचे, त्यांचं असं म्हणणं आहे की आपण ज्या आराखड्याविषयी बोलताय तो जुना आरेखन होतं. नवीन आरेखनाप्रमाणे मुंबईच्या अशा प्रकारच्या धोक्याचा कुठलाही समावेश नवीन आराखड्यामध्ये नाही, किंबहुना तो झोन रेड झोन म्हणून सुद्धा दाखवलेला नाही. मुंबई हा झोन 4 मध्ये येतो असं त्यांचं सुरेश शिर्केंचं म्हणणं आहे. शिर्के साहेब, आपण काय म्हणाल आता जे प्रभू म्हणतात त्याच्यावर? सुरेश शिर्के साहेब, मी स्पष्ट सांगतो, सलग आपण ऐकून घ्या. मी आता आपल्याला दाखवतोय हा नकाशा 62 सालचा आहे. त्याच्यामध्ये झोन 4 मध्ये दाखवलेले नाहीये. पुणे मुंबई हे झोन 4 जे म्हणता बरोबर आहे. माझं म्हणणं राजस्थान आणि हिमालय 5 झोन मध्ये आहे. पुणे 62 साली नव्हतं. मुंबई पुणे आता हा नवीन नकाशामध्ये हिरवा स्पॉट आलेला आहे. हे तुम्हाला कोडमध्ये पाहायला मिळतात. आणि मग त्यामुळे कोयनामुळे किंवा याच्यामुळे भूकंप हा होतोय असं नाही आहे. तर आपल्याला समजून सांगणं मला फार जरुरी वाटतं की हा नकाशा जर आपण पाहिला. नाही एक मिनिट शिर्के साहेब एक मिनिट आपल्याला शिर्के साहेब एक मिनिट माझा ऐका. ज्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे त्याच्यावरच आपण आधी बोला की ज्याच्यावर आपलं दुमत होतंय. चंद्रशेखर प्रभू म्हणतात की मुंबईला धोका आहे, आपण म्हणताय की मुंबई हे तितकं धोकादायक नाहीये नवीन आराखड्याप्रमाणे. आपण आपल्या मताशी ठाम आहात का? मी काय सांगितलं आपण पुन्हा कन्फ्यूज होतोय. धोकादायक निश्चितपणे 70 साली जो नकाशा झाला त्याप्रमाणे मुंबई पुणे हे धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत. फक्त हिमालय आणि नेपाळ आणि राजस्थान हे महाभयंकर आहेत. त्याच्यामुळे पूर्वी जे आपण दक्षिण हिंदुस्थान सेफ वगैरे म्हणायचं खडका तसं नाही. मुंबई आणि पुण्यामध्ये नव्याने विचार केला पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये जी नियमावलीप्रमाणे झोन सांगितलेला आहे त्या झोनप्रमाणे स्ट्रक्चरल डिझाईन उड्डाणपुलाचं करायला पाहिजे. आणि तसंच सर्टिफिकेट, कम्प्लिशन सर्टिफिकेट हे देतात त्यावेळेला त्यांचं सर्टिफिकेट घेतलं पाहिजे की दिस हॅज बीन डिझाईन फॉर द झोन डेसिग्नेटेड बाय द इंडियन स्टँडर्ड कोड इन दी अबाउट दी अर्थक्वेक. प्रभू साहेब मला प्रभू साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. प्रभू साहेब जास्त झालेला आहे. चंद्रशेखर प्रभू साहेब मला एक सांगा. हा बोला.
नाही, हे बघा, मी जे मगाशी म्हणतोय तेच आत्ता म्हणतोय. 1970 नंतर मुंबईला झोन 4 मध्ये टाकण्यात आलं. शिर्के काही वेगळं म्हणत नाहीये, तुम्ही बर. कन्फ्यूज करू नका. बर. नेमकं मुंबईला झोन 4 मध्ये टाकण्यात आलेलं आहे 1970 सालापासून. आत्ता म्हटलं तरी शिर्केंना आत्ता म्हणजे 40 वर्ष निघून गेली तेवढ्यामध्ये. हां, मला 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 असं वाटतं की याच्यामध्ये परत एकदा आपल्याला गिरीश राऊतांकडे यायचंय. गिरीश राऊत, त्याच्यामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करताना ज्या झोनमध्ये मुंबई आहे तिथे आता स्काय क्रॅपर्सना परवानगी दिली आहे कशाला, असा चंद्रशेखर प्रभूंचा मुद्दा आहे. आपण काय म्हणाल, याच्यामध्ये काही सामाजिक संघटना किंवा इतरांनी कधी आक्षेप घेतले नाहीत का? पर्यावरणाच्या दिशेने हे धोकादायक आहे, याबद्दल काय म्हणाल आपण? गिरीश राऊत. हां, की नक्कीच आक्षेप घेतलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी की खरोखरच प्रभू म्हणतायत ते बरोबर आहे की पश्चिम किनाऱ्यावरून जाणारा फॉल्ट आहे, भूभ्रंश आहे, भूकवचातील भेग, तडा किंवा फट आहे. अखंबाला मलबार हिलच्या खालून आहे, पनवेल फॉल्ट आहे पूर्वेकडून जाणारा. दुसरी गोष्ट, रत्नागिरीवरून सरळ जाणारा जो आहे संगमेश्वर, उन्हाळेचा झरा म्हणजे राजापूरची गंगा ते थेट अगदी वसईचा वज्रेश्वरीची कुंड, हा सरळ फॉल्ट आहे आणि तो अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यातून पाणी उसळून येते. कुठे इंडोनेशियाला हजारो किलोमीटरवर भूकंप झाला तरी. प्रश्न असा आहे की हे आपल्याला स्पष्ट माहिती आहे. एक वेगळी गोष्ट मात्र आहे की सगळ्या जाणकारांना हे माहित आहे आता की दख्खनचं पठार हे जसं सुरक्षित मानलं गेलं पूर्वी तुलनेने किंवा बरंच सुरक्षित मानलं गेलं, पण कोयनाच्या भूकंपाने तो समज खोटा ठरवला 67च्या. त्याच्यापेक्षा विचित्र गोष्ट घडली की 93ला झालेला किल्लारीचा भूकंप हा झोन 2 मध्ये झालेला होता, त्यावेळेच्या तथाकथित सुरक्षित मानल्या गेलेल्या झोनमध्ये. आणि असं लक्षात आलेलं आहे आता की झोनला अतिशय महत्व देण्यात अर्थ नाही, फॉल्टला महत्व देणं मात्र भरपूर गरजेचं आहे. एक वेगळी गोष्ट सांगतो आता की एक थोडंसं आपल्याला अनुभव पाहिजे की युक्का पर्वतात नेवाडामध्ये व भागामध्ये अमेरिकेमध्ये फॉल्ट नाहीत हा समज होता आधी. त्याच्यामुळे अणु कचऱ्याची दफनभूमी जी प्रचंड महत्वाकांक्षी बांधायला घेतलेली 25 वर्षापूर्वी बांधायला घेतल्यावर हजारो कोटी डॉलर खर्च करून भुयारं बांधण्याची पुढे गेलं काम. 1000 फूट खाली अणुकचरा टाकणार खूप जाहिरात झाली. अलीकडे असं आढळलं की नेवाडाच्या पण भागात, लास वेगासच्या भागामध्ये तिकडे युक्का पर्वतामध्ये देखील फॉल्ट आहे आणि खुद्द त्या प्रकल्पाच्या इमारतीला तडा जाऊन ती दुभंगली. प्रश्न असा झाला की इलिनॉइसमध्ये उठाव झाला, जो ओबामांचा मतदारसंघ तिथे आहे, आणि अख्खा प्रकल्प ओबामाने हजारो कोटी डॉलर्स खर्च झालेला कसलाही बाऊ न करता रद्द केला. तेव्हा काय ठरलं की पृथ्वीवर भूकंपदृष्ट्या सुरक्षित अशी जागा नाही. आणि एक फार महत्वाचं लक्षात घ्या की पृथ्वीची जडणघडण अशी आहे की पृथ्वीचा अंतर्भाग आहे हा मोल्टन लावा म्हणजे मॅग्माचा आहे, म्हणजे एक प्रचंड द्रव आहे की जो त्याच्यावर खदखदणार आहे, त्याच्यावर ही भूकवच आहेत. आणि ह्या भूकवचांची जी हालचाल आहे ती अर्थातच अशी आहे की भूकंप हे होतच राहणार आहे, भूकंप होत राहणार. किंबहुना हे तप्त असणं आणि भूकवच ही करोडो वर्षांमध्ये हलती राहणं ह्याचा आपण सगळे जिवंत आहोत, जीवन विकसित होण्याशी एक वेगळा संबंध आहे. बरोबर आहे, काही बरोबर. गोष्टी मी परत एकदा आपल्याकडे येतो. प्रश्न असा आहे की मुख्य मुद्दा असा जरा बोला जरा लक्षात घ्या की गोष्ट अशी आहे की फॉल्ट असताना आणि मोकळ्या जागा 1% एकर 91च्याच ह्याच्यामध्ये राहिली, म्हणजे जवळजवळ नाही. मुंबईमध्ये 1000 माणसांमध्ये मोकळी जागा ही जवळजवळ उपलब्ध नाही अशी स्थिती आहे. आणि किलोमीटर मागेला जे आदर्श प्रमाणे साधारण 15,000 माणसांचं ते इथे 27,000 नाही, काही ठिकाणी 2.5 लाख आहे, काही ठिकाणी 5 लाखाच्या वर आहे चिरा बाजार किंवा धारावीमध्ये. या परिस्थितीमध्ये मुंबई एका प्रचंड स्फोटकाच्या साठ्यावर बसल्यासारखी आहे आणि हे आपण दुर्लक्ष करून चालणारच नाही. किंबहुना मुंबईचा विकास थांबवा, हे भयंकर घडते आहे आणि हे भयानक ठरणार आहे. मी एक उदाहरण देतो. मी परत एकदा आपल्याकडे येतो. गिरीशजी परत एकदा आपल्याकडे येतो. आपण ते उदाहरण द्या. मला द्यायचं शिरीष सुखात्मेंकडे, वास्तुविशारद आहेत, परतच्या स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेत. गिरीश सुखात्मे, एक सांगा, मुंबईचा विकास थांबवा असं म्हणतायत गिरीश राऊत. त्याच्या आधी चंद्रशेखर प्रभूंनी काही फार महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. ज्या झोनमध्ये मुंबई आहे तिथे कधीही भूकंप होऊ शकतात असं सगळ्यांचं मत दिसतं आहे. पण मला सांगा, यात पॉलिसीमध्ये मूलभूत बदल घडताना दिसत नाहीत. ऑन द कॉन्ट्री, उलट पक्षी आपल्याला या ठिकाणी सगळ्या परवानग्या स्काय क्रॅपर्स करता मुंबईमध्ये फॉल्टच्याच प्रदेशामध्ये देण्यात येत आहेत. याला आपण काय म्हणाल, कशामुळे घडते नेमकं हे? या बाबतीमध्ये असं मला म्हणता येईल की मुंबईमध्ये मी अनेक इमारती बनवलेल्या आहेत.
आणि या इमारती काही उंच सुद्धा आहेत आणि आजचे तुम्ही जर BMCचे रूल्स सगळे बघाल तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे आपल्याला स्ट्रक्चरल इंजिनियर अपॉइंट करायला लागतात. एक तर तो जिओ टेक्नॉलॉजिस्ट एक असतो आणि दुसरा असतो स्ट्रक्चरल इंजिनियर. आणि बिल्डिंगचे हाईट जेव्हा 24 मीटर किंवा 70 मीटरच्या वर जाते तेव्हा एक हायराईज कमिटी म्हणून एक स्ट्रक्चरल कमिटी गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेली आहे. ती जी कमिटी आहे त्या कमिटीचं कामच हे आहे की तुम्ही स्ट्रक्चरल डिझाईन चेक करा. आता तो झोन 4 मध्ये आहे आणि ते फॉल्टमध्ये आहे आणि फॉल्ट हालता आहेत आणि ते फॉल्टची मुवमेंट सतत होत चाललेली आहे. याच्या दृष्टीने त्याला आपण 4 नंबरची कॅटेगरी त्याला दिलेली आहे. पण ती कॅटेगरी दिल्यानंतर त्या प्रकारे त्याची स्ट्रक्चरल डिझाईन, त्याचं रिट्रॉफिटिंग आणि त्याप्रमाणे स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये कमी कॅन्टिलिव्हर असणं, फ्लोटिंग कॉलम कमी असणं, त्याच्यामध्ये अपर साइड ऑफ द बीम रिन्फोर्समेंट टाकणं, अशा सगळ्या गोष्टी त्यातले स्ट्रक्चरल इंजिनियर चेक करतात आणि त्यानंतरच या बिल्डिंगला परमिशन दिली जाते. म्हणजे कॉर्पोरेशनच्या दृष्टीने 2 स्ट्रक्चरल इंजिनियरचं 70 मीटरच्या वर बिल्डिंग गेली तर त्याच्यामध्ये 3 स्ट्रक्चरल इंजिनियर आणि IITचे जे इंजिनियर्स आहेत ते त्या कमिटीवरती आहेत. आणि जर बिल्डिंगची हाईट 150 मीटरच्या वर गेली तर आपल्याला बाहेरचे म्हणजे फॉरेन स्ट्रक्चरल इंजिनियरचं त्याच्यामध्ये ओपिनियन घ्यायला लागतं. अशा प्रकारे सर्व प्रकारची यंत्रणा, सर्व प्रकारचं आपण केअरफुली चेक केल्यानंतरच प्लॅन पास होतो. त्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं जातं. त्या कम्प्लिशन सर्टिफिकेट दिल्यानंतर त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स होते की 30 वर्षापर्यंत त्या स्ट्रक्चरल इंजिनियर आणि त्या जिओ टेक्नॉलॉजीची ती रिस्पॉन्सिबिलिटी राहते. या प्रकारे कॉर्पोरेशन आणि गव्हर्नमेंट या बिल्डिंगच्या स्ट्रक्चरल डिझाईनची खात्री करण्याचं काम करतं.